समर्पणाचं संयमित जीवनामध्ये त्याचे विचार पालटू शकतात आणि हे विचार पालटल्यानंतर जी काही 9 द्वारं आहेत या देहरूपी नगरामध्ये, या नगरात तो सुखाने राहू शकतो. तर इथं कोणती 9 द्वारं दिलेली आहेत? जीवात्म्याच्या देहात निवास करीत असणारा हा जो आहे कोणी प्रचंड भगवंत, ब्रह्म, ईश्वर, हायर सेल, हा सर्व ब्रह्मांडभर सर्व जीवाचा नियंता आहे. शरीराला 9 द्वारे आहेत. 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मुख, 1 गुद आणि 1 उपस्थ. बद्धावस्थेत असलेला जीव शरीराचे स्वतःचे तादात्म्य करतो, परंतु तो स्वतःच्या ठिकाणी भगवंताशी तादात्म्य करतो. तेव्हा तो या देहामध्ये असला तरी सुद्धा तो भगवंतासारखाच मुक्त होतो. बघा, हाच विचार इथं यांना सांगायचा आहे की हा जो बद्ध असलेला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये असलेला जीव आहे की ज्याची चाललेलीच आहे वारी, पुनरपि जननम पुनरपि मरणम, असा जो बद्ध जीव आहे त्या जीवाचं त्यानं स्वतःशी कशाशी तादात्म्य करायचं आहे? स्वतःच्या ठिकाणी असलेल्या भगवंताशी तादात्म्य करायचे. तादात्म्य करायचे म्हणजेच कृष्ण भावना धारण करायची आहे आणि म्हणजेच सरेंडरनेस करायचा आहे. पण कुठं करायचा आहे तो या देहामध्ये असला तरी सुद्धा तो भगवंतासारखाच मुक्त होतो. कशामुळं? अशी भावना धारण केल्यामुळं. स्वतःमध्येच तादात्म्य करायचं आहे. ही जी स्थिती आहे ही स्वतःमध्येच करायची आहे, बाह्य रूपामध्ये काहीही करायचं नाही. म्हणून श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य हा प्राकृत देहाच्या बाह्य व आंतरिक अशा दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त होतो. तर आपण इथं हा कर्मसन्यास बघतोय. तर अशा जर संयमित जीवनात जर तो राहिला, संयमित स्थितीमध्ये राहिला, तादात्म्य स्थितीमध्ये, स्वतःच्या तादात्म्य स्थितीमध्ये जर हा जीव राहिला तर हा प्राकृत देहाच्या बाह्य आणि आंतरिक अशा दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून तो मुक्त होतो. म्हणजे हे मुक्तीकडे चाललेली वाटचाल जीवाचा जो प्रवास आहे तोच ह्या भगवद्गीतेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये दिलेला आहे. प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलं आहे की मुक्तीकडे कशी वाटचाल होऊ शकते जीवाची. तर तिथं हे या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि बाह्य आणि आंतरिक अशी दोन्ही कर्म आहेत. आपण पाहिले पाठीमागच्या अध्यायामध्ये की बाह्य कर्म ही शरीरानं केलेली जातात आणि आंतरिक कर्म ही अंतरेंद्रियानं केलेली असतात. तर ही दोन्ही प्रकारची जी क्रिया आणि कर्म आहेत त्यातून तो मुक्त असतो. असा हा 13वा श्लोक आहे. त्यानंतर श्लोक आहे 16वा. ज्ञानेन तु तत्त्वज्ञानं येषाम् अज्ञानं येषां नाशिताम् आत्मान तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम. तर हा जो 16वा श्लोक आहे याच्यामध्ये काय सांगितलंय? जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रकारे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे ते ज्ञान परमार्थ तत्वाला प्रकट करते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. अज्ञानाचा नाश कशाने होऊ शकतो? तर ज्ञानाने होऊ शकतो. कसं काय? तर सूर्य ज्या वेळेला दिवसा प्रकाशित होतो त्याच वेळेला आपल्याला सर्व वस्तू दिसतात. अंधारामध्ये त्याच वस्तू असतात परंतु त्या दिसतात का? त्या दिसत नाही. सूर्य प्रकाशित झाल्यानं दिसतात. म्हणजे अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञान हे सूर्यप्रकाशाचं प्रतीक आहे. त्याप्रमाणे ज्ञान परमार्थ तत्वाला प्रकट करते. तर पुढं काय सांगितलंय बघूया आपण. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की सर्व ज्ञानप्लवेन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी आणि
नहि ज्ञानेन सदृशम. ज्ञान सदैव अतिशय सन्मान्य आहे. कसं आहे ज्ञान? अतिशय सन्मान्य आहे. आणि हे ज्ञान म्हणजे आहे काय? तर ते पूर्ण ज्ञान आहे. ते ज्ञान 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकातील बहुनाम जन्मनामंते ज्ञानवानम मा प्रपद्येते या म्हणण्याप्रमाणे जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाला शरण जातो तेव्हा प्राप्त होते. अनेकानेक जन्मातून गेल्यानंतर पूर्ण ज्ञानी झालेला मनुष्य जेव्हा श्रीकृष्णाला शरण जातो किंवा जेव्हा तो कृष्ण भावना भावित होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तू प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व परमार्थ तत्व प्रकट होते. अनेक मार्गाने जीव गोंधळून जातो. उदाहरणार्थ, जीव जेव्हा अनौपचारिकपणे स्वतःला परमेश्वर मानतो तेव्हा तो मायेच्या भीषण जालात अडकून पडतो. जर एकदा जीवच परमेश्वर असेल तर तो मायाजालात पडून भ्रांत कसा होऊ शकेल? परमेश्वर मायेने भ्रांत होत असतो का? इथं प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की जर परमेश्वर हा मायेनं भ्रांत होत असतो का? ज्या वेळेला मायेतून तो बाहेर पडतो त्यावेळेला तो परमेश्वर होतो. पण ही एक स्टेप आहे. परमेश्वराकडे जाण्याची ही एक पायरी आहे. माया त्याच्यामध्ये अंतर्भाव मायेचा खूप मोठा असतो. जीवाचा शिवाकडे प्रवास करण्यामध्ये माया ही भीषण जालामध्ये त्या जीवाला अडकवू शकते. तर तो माया जालात पडून भ्रांत कसा होऊ शकेल? परमेश्वर मायेने भ्रांत होत असतो काय? जर तसा तो भ्रांत होत असेल किंवा मोहित होत असेल तर मग माया किंवा अज्ञान परमेश्वरापेक्षाही मोठे समजले जाईल. बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये अडकायचे का? मायेमध्ये माया हे प्रचंड मोठं मायाजाळ आहे आणि त्याच्यातूनच बाहेर पडणं सर्व जीवांचं हेच ज्ञान घ्यायचं असते की माया म्हणजे नक्की काय आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं आहे. त्यावेळेलाच आपला प्रवास परमेश्वराकडे होतो, तोपर्यंत होतच नाही. मग अशा या माया किंवा अज्ञान परमेश्वरापेक्षाही मोठे समजले जाईल. यथार्थ ज्ञान पूर्ण कृष्ण भावना भावित सद्गुरूकडून प्राप्त होऊ शकते. इथं जे ज्ञान आपण जे घेतोय ना ते यथार्थ हवे, तोकडं नकोय. थोड्या प्रमाणातलं जे काही ज्ञान असतं किंवा अपूर्ण ज्ञान हे फार चुकीचं असतं असं म्हटलं जातं. तर हे यथार्थ ज्ञान ज्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण ज्ञान घेऊ ते यथार्थ असणं फार गरजेचं आहे आणि असं ज्ञान सद्गुरूकडून प्राप्त होऊ शकतं. म्हणून अशा मनुष्याने सद्गुरूला शरण गेले पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराचे निवारण करतो त्याप्रमाणे असा आध्यात्मिक सद्गुरू सर्व अज्ञान दूर करू शकतो. जरी एखाद्या मनुष्याला आपले म्हणणे आपला हा देह नव्हे तर आपण या देहाच्या अतीत आहोत असे पूर्ण ज्ञान असले तरी जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातला भेद त्याला कदाचित करता येत नाही. त्यासाठी सद्गुरूकडे जाणं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सद्गुरूकडून ज्ञान घेणं हे ह्यांनी इथं सुचवलेलं आहे. तरी पण ज्याने कृष्ण भावना भावित अशा पूर्ण प्रामाणिक आध्यात्मिक सद्गुरूचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तरी तो चांगल्या प्रकारे तत्व जाणू शकतो. बघा, तत्वाला किती महत्त्व येतं. तत्वाशिवाय काहीही नाही. प्रत्येक गोष्टीचं तत्व जाणून घेणंच हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा मनुष्याला परमेश्वराच्या एखाद्या प्रतिनिधीची प्रत्यक्ष भेट होते तेव्हाच त्याला परमेश्वर आणि परमेश्वराशी त्याचा संबंध याचे ज्ञान होऊ शकते. म्हणजे इथं काय त्यांनी सांगितले की परमेश्वराचं जर पूर्ण ज्ञान घ्यायचं असेल तर एखाद्या सद्गुरूची आपण माध्यम ते बनवलं पाहिजे आणि त्या माध्यमाद्वारे यथार्थ ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ते जर आपण ज्ञान घेतलं तरच आपल्याला मूळ जो काही ईश्वर आहे, मूळ पुरुष आहे, त्या मूळ पुरुषाचं परमेश्वराचं आणि परमेश्वर आणि त्याचा संबंध याचे ज्ञान होऊ शकते.
परमेश्वराच्या प्रतिनिधीला परमेश्वराचे ज्ञान असल्यामुळे परमेश्वराबद्दल जो आदर सर्वसामान्यपणे व्यक्त केला जातो, तसा आदर जरी या प्रतिनिधीबद्दल व्यक्त केलेला असला तरी तो आपण परमेश्वर आहे असे कधीही म्हणत नाही. म्हणजे इथं सद्गुरूंसंबंधी सांगितलेलं आहे की जरी ते त्यांना परमेश्वराचं ज्ञान असतं सद्गुरूंना, तरीसुद्धा ते स्वतःला परमेश्वर समजत नसतात. आपण तसा आदर व्यक्त करतो, त्या व्यक्तीला श्रेष्ठ समजतो, मान सन्मान देतो, पूर्ण आपल्या भावना तिथं समर्पित करतो, सद्गुरूंना आदर व्यक्त करत असतो. त्यांना पूर्णपणे ते काय सांगतात त्यासंबंधी आपण त्याचं आचरण करत असतो, सद्गुरूंचं मार्गदर्शन घेत असतो. पण हे सद्गुरू आपण परमेश्वर आहोत असे कधीही म्हणत नाही. मनुष्याला परमेश्वर आणि जीव यातील भेद समजला पाहिजे. जीवाचा परमेश्वराकडे प्रवास कसा आहे आणि या दोन्हीमध्ये भेद काय आहे हे मनुष्याला समजलं पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात म्हणतात की जीवाचे स्वतःचे स्वरूप वेगळं आहे आणि भगवंताचंही स्वतःचं स्वरूप वेगळं आहे. तर ही दोन स्वरूप वेगळी आहेत असं या ठिकाणी यांना सांगायचं आहे. पूर्वीच्या काळात स्वतःचे आपापले स्वरूप होते. बघा, हे त्या काळातलं सांगितलं. पूर्वीच्या काळात स्वतःचे आपापले स्वरूप होते. वर्तमान काळात त्यांचे स्वतःचेच स्वरूप आहे आणि भविष्य काळात मुक्तीनंतर सुद्धा त्यांचे स्वतःचेच स्वरूप चालू राहणार आहे. आपल्याला रात्री सर्व वस्तू अंधारात एक असल्याप्रमाणे दिसतात, परंतु दिवसा सूर्य उगवताच प्रत्येक वस्तूचे खरे वेगवेगळे स्वरूप आपल्याला दिसतं. आध्यात्मिक जीवनात व्यक्तीला जीव आणि भगवंताच्या स्वतःच्या स्वरूपाविषयी अचिंत्य भेदाची जाणीव असणे हेच खरं आध्यात्मिक ज्ञान होय, असं या श्लोकामध्ये त्यांना सांगायचं आहे. त्यानंतरचा श्लोक आहे श्लोक नंबर 17. हा श्लोक जरा वाचायला अवघड आहे, मी त्याचं भाषांतर वाचते कारण याच्यामध्ये संधी फोड कुठं दिलेली नाही आहे, सलग संपूर्ण श्लोक आहे. तर याचं भाषांतर असं आहे: जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, पैसा, श्रद्धा आणि आश्रय ही सर्व भगवंताच्या ठायी स्थिर झालेली असतात, तेव्हा पूर्ण ज्ञानाच्या योगाने त्याची पापे पूर्णपणे धुवून जातात आणि अशा रीतीने तो सरळ मोक्षमार्गावर जातो. असा हा 17वा श्लोक सांगतोय. भगवान श्रीकृष्ण परात्पर सच्चिदानंद तत्व आहे. बघा, इथं तत्वातूनच आपल्याला सांगितलं आहे की सर्वोच्च तत्व आहेत ते. म्हणजे आपण केवळ त्यांना एका छोट्याशा मूर्तीमध्ये बघणं किती चुकीचं आहे बघा बरं. कारण हे सर्वोच्च सच्चिदानंद तत्व आहे आणि त्या एवढ्या भव्य स्वरूपाला आपण छोट्या मूर्तीमध्ये पाहत आलेलो आहोत वर्षानुवर्षे. परंतु जसजशी आपल्या सर्वसामान्य मानवाची, मनुष्याची, ज्या जीवाची चेतना वाढलेली असेल त्यावेळेला त्या चेतनायुक्त जीवाला त्या तत्वाचं स्वरूप हे छोट्या मूर्तीमध्ये न दिसता पूर्ण तत्वामध्ये दिसू लागतं आणि ते वेगवेगळ्या प्रत्येक जीवामध्ये दिसू लागतं. संपूर्ण निसर्गामध्ये हे जे सर्वोच्च सच्चिदानंद तत्व आहे त्या जीवाला दिसू लागतं. मग हे तत्व आहे ना, या तत्वापर्यंतच आपल्याला सर्वांना जायचं आहे. कारण ही भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. त्यावेळी